नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे। आज आपण क्रियापदामधला एक संयुक्त क्रियापद म्हणजे काय, संयुक्त क्रियापद ओळखायचं कसं हा भाग शिकूया। संयुक्त क्रियापद तयार होते धातू साधित अधिक सहाय्यक बरोबर संयुक्त क्रियापद। धातू साधित हा कधीच वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही आणि सहाय्यक क्रियापद हे धातू साधितला काय करतं, मदत करतं। म्हणजे धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर बनते आपलं संयुक्त क्रियापद। पण प्रत्येक धातू साधित आणि प्रत्येक सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद बनतेच असं नाही। तर बघूया आपण कोणत्या धातू साधित आणि कोणत्या सहाय्यक क्रियापदाला मी संयुक्त क्रियापद म्हणू आणि कोणत्या धातू साधित आणि कोणत्या सहाय्यक क्रियापदाला मी संयुक्त क्रियापद म्हणणार नाही। तर यातलाच आपण फरक समजून घेऊया या व्हिडिओमध्ये। संयुक्त क्रियापद म्हणजे काय बघा, इथे आपण प्रश्न लिहिलाय संयुक्त क्रियापद म्हणजे काय, संयुक्त क्रियापद बनते कसं। कोणी विचारलं की संयुक्त क्रियापद बनते कसं, तर धातू साधित अधिक सहाय्यक बरोबर संयुक्त क्रियापद बनते। पण प्रत्येक धातू साधित आणि प्रत्येक सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद बनेलच असं नाही, असते सुद्धा आणि नसते सुद्धा। तर बघा आपण संयुक्त क्रियापदामध्ये इथे काही वाक्य लिहिले आहे, यातले काही वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येतात आणि काही वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही। तर बघूया कोणते वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येतात। पहिले वाक्य आहे त्याने सर्व नारळ देऊन टाकले। आता बघा देऊन हा शब्द आहे धातू साधित आणि टाकले हा शब्द आहे सहाय्यक। आता म्हणू का याला संयुक्त क्रियापद। दोन क्रियादर्शी शब्दामधून जेव्हा एकच क्रिया व्यक्त होते, म्हणजे धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून जेव्हा एकच क्रिया व्यक्त होत असेल तेव्हा ते वाक्य येते संयुक्त क्रियापद। आणि धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या होत असेल तर ते संयुक्त क्रियापद होत नाही। याचा अर्थ असा आहे की धातू साधित आणि सहाय्यक मिळून संयुक्त क्रियापद बनतेच असं नाही। मग तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की दोन कोणत्या क्रियादर्शी शब्दामधून एकच क्रिया होत आहे की नाही होत आहे। आता इथे आपण त्याने सर्व नारळ देऊन टाकले। आता देऊन हे आहे आपलं धातू साधित आणि टाकले हे आहे आपलं सहाय्यक क्रियापद। देऊन टाकले, आता इथे त्यांनी सर्व नारळ देऊन टाकले, इथे देण्याची एकच क्रिया झालेली आहे। त्यांनी सर्व नारळ देऊन टाकले म्हणजे फक्त देण्याची क्रिया झालेली आहे। म्हणजे या दोन क्रियादर्शी शब्दामधून एकच क्रिया होत आहे फक्त देण्याची। तर देऊन टाकले हे आपले संयुक्त क्रियापदमध्ये येतं। पहिलं वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येतं। रमेश जात होता। आता इथे रमेश जात होता, जात आहे धातू साधित आणि होता हे आहे आपलं सहाय्यक क्रियापद। आता रमेश जात होता जाण्याची एकच क्रिया सुरू आहे, म्हणजे हे पण वाक्य आपलं काय आहे संयुक्त क्रियापदामध्ये येतं। जाण्याची एकच क्रिया, जात आहे धातू साधित आणि होता सहाय्यक, दोन क्रियादर्शी शब्दामधून जेव्हा एकच क्रिया व्यक्त होते तेव्हा ते बनते संयुक्त क्रियापद। म्हणजे रमेश जात होता जाण्याची एकच क्रिया आहे, तर हे पहिलं दुसरं वाक्य आपलं संयुक्त क्रियापदामध्ये येते। तिसरं वाक्य बघा, आत्ताच पोस्टमन पत्र देऊन गेला। आत्ताच पोस्टमन पत्र देऊन गेला। आता देऊन आहे ना धातू साधित, गेला हे पण सहाय्यक क्रियापद आहे, पण इथे हे धातू साधित आहे आणि गेला सहाय्यक आहे। देऊन गेला एक देण्याची क्रिया झाली, पत्र देण्याची क्रिया झाली आणि दुसरी जाण्याची क्रिया झाली। मग जेव्हा दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या होत असेल तर ते वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही। कारण पहिले येण्याची क्रिया देण्याची क्रिया झाली आणि नंतर जाण्याची क्रिया झाली, म्हणजे इथे दोन क्रिया वेगवेगळ्या झाल्या, तर हे वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येतं नाही। चौथं वाक्य, बाळ एवढा लाडू खाऊन टाक। आता खाऊन हे आहे आपलं धातू साधित आणि टाक हा शब्द आहे आपला सहाय्यक। आहे धातू साधित आहे सहाय्यक। आता बाळ एवढा लाडू खाऊन टाक। आता खाऊन टाक म्हणजे फक्त तू खा, खाण्याची एकच क्रिया होणार आहे। खाऊन टाक या दोन क्रियादर्शी शब्दामधून एकच क्रिया होत आहे, तर खाऊन टाक हे वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येते, संयुक्त क्रियापदामध्ये येते। त्यानंतर बघा 5 नंबरचं वाक्य, बाळ एवढा लाडू खाऊन जा। आता खाऊन हे आहे धातू साधित आणि जा हे आहे आपलं सहाय्यक, पण तिथे बाळ एवढा लाडू खाऊन जा, खा आणि मग परत जा। मग एक खाण्याची क्रिया पहिली झाली आणि दुसरी जाण्याची क्रिया वेगळी झाली, परत याच्यामधून दोन क्रिया वेगवेगळ्या झाल्या। मग इथे खाण्याची क्रिया आणि दुसरी जाण्याची क्रिया दोन क्रिया वेगवेगळ्या झाल्या, तर हे वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही। समोरचं वाक्य 6 नंबर, माकड झाडावर चढून बसले। आता चढून हे आहे धातू साधित आणि बसले हे आहे सहाय्यक, पण हे वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही। का येत नाही, कारण पहिली क्रिया चढण्याची झाली आणि दुसरी क्रिया बसण्याची झाली, दोन क्रिया वेगवेगळ्या झाल्या। मग इथे दोन क्रिया वेगवेगळ्या होत असेल, धातू साधित
आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या होत असेल तर ते वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही. 7 नंबरचं वाक्य, बाळ 2 घास जेवतो. आता याच्यामध्ये एकच क्रियापद आहे, याच्यामध्ये धातू साधित पण नाही आहे आणि सहाय्यक पण नाही, एकच क्रियापद आहे. आणि जेव्हा वाक्यात फक्त एक क्रियापद असते तेव्हा ते वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये बिलकुल येत नाही. रिपीट करते बघा, त्याने सर्व नारळ देऊन टाकले. देण्याची एकच क्रिया झाली म्हणून संयुक्त क्रियापद आहे. रमेश जात होता, जाण्याची एकच क्रिया होत आहे म्हणून संयुक्त क्रियापद आहे. आत्ताच पोस्टमन पत्र देऊन गेला, देण्याची क्रिया नंतर जाण्याची क्रिया, संयुक्त क्रियापद नाही आहे. बाळ एवढा लाडू खाऊन टाक, फक्त खा, खाण्याची एकच क्रिया होत आहे, ते हे वाक्य येतं संयुक्त क्रियापदामध्ये. आणि बाळ एवढा लाडू खाऊन जा, खा आणि मग परत जा, दोन क्रिया वेगवेगळ्या आहे, संयुक्त क्रियापद येत नाही. आणि माकड झाडावर चढून बसले, चढले आणि नंतर परत बसले, दोन क्रिया वेगळ्या आहे, संयुक्त क्रियापद नाही. आणि बाळ 2 घास जेवतो, इथे एकच क्रियापद आहे, तर हे वाक्य संयुक्त क्रियापद येत नाही. म्हणजे धातू साधित, याचा अर्थ असा आहे की धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून जेव्हा एकच क्रिया व्यक्त होते तेव्हा ते बनते संयुक्त क्रियापद. आणि धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या होत असेल तर ते संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही. आणि वाक्यात जेव्हा फक्त एकच क्रियापद असते तेव्हा संयुक्त क्रियापदाचा बिलकुल विचार करायचा नाही. जसं बाळ 2 घास जेवतो, एकच क्रियापद आहे ना, मग ते वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही. म्हणजे आता आपण जे घेतलं, बाळ 2 लाडू खाऊन जा, खा आणि मग परत जा. खाऊन शब्द आहे ना धातू साधित, जा आहे ना जा आहे ना सहाय्यक क्रियापद, पण खाऊन जा दोन क्रिया वेगवेगळ्या आहे. धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या होत असेल तर ते संयुक्त क्रियापदामध्ये येत नाही. आणि धातू साधित आणि सहाय्यक या दोन्हीमधून जेव्हा एकच क्रिया व्यक्त होते तेव्हा ते वाक्य बनते संयुक्त क्रियापद. म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल की प्रत्येक धातू साधित आणि प्रत्येक सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद बनतेच असं नाही. आहे नाही धातू साधित, आहे सहाय्यक, पण आधी बघा की या दोन्ही क्रियादर्शी शब्दामधून एकच क्रिया होत आहे का. दोन क्रियादर्शी शब्दामधून जेव्हा एकच क्रिया होईल तेव्हा ते वाक्य संयुक्त क्रियापद बनते. आणि धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या असेल तर ते संयुक्त क्रियापद बनत नाही. आणि वाक्यात जेव्हा एकच क्रियापद असते तेव्हा बिलकुल संयुक्त क्रियापदाचा विचार करायचा नाही. ओके, समजलं असेल. आता बघा, देऊन टाकले, जात होता, हे संयुक्त क्रियापद आहे. आता इथे आत्ताच पोस्टमन पत्र देऊन गेला, आता हे देऊन गेला दोन क्रिया वेगवेगळ्या आहे. आता मी असं म्हटलं असतं की आत्ताच पोस्टमन, आता पोस्टमन येत असेल तर हे आपलं संयुक्त क्रियापद आहे. पण पत्र देऊन गेला, आत्ताच पोस्टमन येऊन गेला, हे संयुक्त क्रियापद नाही. देत आहे, करत असेल, जात असेल, अशी वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येते. पण तुम्हाला कळलं पाहिजे की दोन्हीमधून एक क्रिया होत आहे की वेगवेगळ्या होत आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला वाक्य व्यवस्थित वाचून घ्यावं लागेल, दोन क्रिया समजून घ्यावं लागेल, एक क्रिया समजून घ्यावं लागेल. दोन क्रियादर्शी शब्दामधून जेव्हा एकच क्रिया होईल तेव्हा ते संयुक्त क्रियापद. आणि दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या होत असेल तर ते संयुक्त क्रियापद नाही. जसं परत एक वाक्य, आजीची गोष्ट सांगून झाली. आता आजीची गोष्ट सांगून झाली म्हणजे फक्त सांगण्याची क्रिया झालेली आहे ना, मग सांगून झाली हे वाक्य संयुक्त क्रियापदामध्ये येते. आणि असं म्हटलं की आई देवळात जाऊन आली, आधी गेली आणि नंतर परत आली, दोन क्रिया वेगवेगळ्या आहे, तर संयुक्त क्रियापद नाही आहे. म्हणजे सांगून झाली हे संयुक्त क्रियापद आहे कारण दोन्हीमधून एकच क्रिया आहे. आणि जाऊन आली, गेली आणि नंतर परत ती आली, संयुक्त क्रियापद नाही आहे. माकड झाडावर चढून बसले, चढले आणि नंतर परत बसले, दोन क्रिया वेगवेगळ्या आहे, ते संयुक्त क्रियापद नाही. पण चढत आहे, चढत होता, चढत असेल, असं असेल तर ते वाक्य येतं संयुक्त क्रियापदामध्ये. नक्कीच तुम्हाला कळलं असेल की धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनते. पण प्रत्येक धातू साधित आणि प्रत्येक सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद बनेल असं नाही आहे, असते सुद्धा आणि नसते सुद्धा. मग या सगळ्याचा सार तुम्हाला हा भाग समजला की धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून जेव्हा एकच क्रिया होते तेव्हा ते वाक्य बनते संयुक्त क्रियापद. आणि धातू साधित आणि सहाय्यक या दोन क्रियादर्शी शब्दामधून दोन क्रिया वेगवेगळ्या असेल तर ते संयुक्त क्रियापद बनत नाही. आणि वाक्यात फक्त एकच क्रियापद येत असेल तर बिलकुल संयुक्त क्रियापदाचा विचार करायचा नाही. ओके, धन्यवाद.